त्यांचे जे राजकारणातले गुरु होते त्यांनी दिलेलं आव्हानही आम्ही पेललेली आहेत. त्याच्यामुळे हे फार ज्युनियर आहेत. यांच्यावर प्रतिक्रिया देण्या एवढे पण मी त्यांना समजत नाही. हाती जाय बाजार कोत्ते भोके हजार, आपण आपल्या दिशेने जायलोय विकासाचा दृष्टिकोन घेऊन. 29 तारखेला मी फॉर्म भरणार आहे, तेव्हा संपूर्ण माझे कार्यकर्ते बूथवरचे त्या ठिकाणी येतील आणि तुम्ही तो महासागर बघाल. त्याच दिवशी ठरेल की कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार महेश बालदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019च्या निवडणुकीत महेश बालदी यांनी अपक्ष लढत ठाकरे गटाच्या मनोहर भोईर यांना हरवून बाजी मारली होती. आता सुद्धा पहिल्याच यादीत नाव असल्याने बालदी यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केलाय. यंदा महेश बालदी यांच्या विरोधात ठाकरे गटाचे मनोहर भोईर आणि शेकापचे प्रीतम म्हात्रे अशी लढत होणार आहे. दरम्यान उमेदवारी मिळाल्याने महेश बालदी यांनी भाजपचे आणि वरिष्ठांचे आभार मानले असून विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केलाय. 5 वर्ष केलेल्या विकास कामांवर विश्वास असून या कामांची पोचपावती जनता मला निवडणुकीत देणार हा विश्वास असल्याचं बालदी यांनी सांगितलंय. तसेच राजकारणात काल आलेल्या लोकांनी भाजपला खाली करण्याची भाषा हास्यास्पद आहे. संपलेल्या पक्षाने भाजपवर बोलू नये अशी जहरी टीका बालदी यांनी शेकापवर केली आहे. गेल्या वेळेला अपक्ष होतो तेव्हा निवडून आलो, तेव्हा झेंडा नव्हता, दांडा नव्हता, नेता नव्हता, अभिनेता नव्हता, पण तरी निवडून आलो. पण निवडून आल्यानंतर लक्षात आलं की पक्षाची जी मतं होती ती मतं आपल्याकडून जे ऑफिशियल उमेदवार होते विरोधातले त्यांना गेली आहेत. ती मतंही 20,000 मतं माझी इकडून तिकडे गेली होती. त्याच्यामुळे यंदा पक्षाच्या निश्चित नेतृत्वाचं पूर्ण आभार म्हणजे नरेंद्र मोदी, अमितभाई शाह, JP नड्डाजी, देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब आणि आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानेन की त्यांच्यामुळेच ही उमेदवारी मिळाली. आणि पूर्ण नॉट ओव्हर कॉन्फिडंट बट कॉन्फिडंट, आत्मविश्वास नक्की आहे की चांगलं मताधिक्य घेऊन जिंकू. नाही, पक्षाचे ध्येय धोरणानुसारच प्रचार होणार आहे, पण कार्यकर्त्यांमध्ये बूथवर एवढा उत्साह आहे की आपण कुठेच कमी पडणार नाही याची पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे 5 वर्षात केलेल्या कामांचा विश्वास आहे. 5,000 कोटीपेक्षा अधिक निधी या मतदारसंघात आणले. मग इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल, रोड नेटवर्किंग असेल, रेल्वे असेल, पोर्ट आहे, एअरपोर्ट आहे, आदिवासी विकास आहे, मच्छीमार आहे, या सर्व क्षेत्रांमध्ये जे काम केलं आहे त्याची पोचपावती नक्की हा सर्व समाज मला देणार आहे. आणि त्या आत्मविश्वासावरच विजयाची घोडदौड होणार आहे याची पूर्ण खात्री. ते निवडणुकीपर्यंत टिकतील की नाही याचीच मला शंका आहे. 30% वगैरे भारतीय जनता पक्षाला खाली करण्याची भाषा आजपर्यंत ज्यांनी केली ते पक्ष कुठे विरले तेच कळलं नाही. आणि यांचा एकूण 3 तालुक्यांचा राहिलेला पक्ष हे 30% करून द्या, 70% करून द्या. आता ते काल राजकारणात आलेले आहेत. मी 4 वेळा नगरसेवक राहिलो, आमदार राहिलो, 2 वेळा आमदारकी लढवलेली आहे. त्याच्यामुळे ते कालच्या आलेल्यांबद्दल प्रतिक्रिया देणं योग्य नाही. पण त्यांनी 3 दिवसाची वेळ दिली, आम्ही 30 दिवसाची देतो आहे. वाढवून तर दाखवा काहीतरी, एकतर भाजपची कमी करून दाखवा. त्यांचे जे राजकारणातले गुरु होते त्यांनी दिलेलं आव्हानही आम्ही पेललेली आहेत. त्याच्यामुळे हे फार ज्युनियर आहेत. यांच्यावर प्रतिक्रिया देण्या एवढे पण मी त्यांना समजत नाही. हे तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो. नाही, त्यांचं त्यांनी बघावं. आपण आपलं जावं. हाती जाय बाजार कोत्ते भोके हजार, आपण आपल्या दिशेने जायलोय विकासाचा दृष्टिकोन घेऊन. हे राष्ट्र, हे राज्य मजबूत करण्याकरता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं राज्य चालणार आहे. पुन्हा हेच सरकार परत येणार आहे हा विश्वास मनात आहे. त्याच्यामुळे इतरांचं काय चाललं हे करण्यापेक्षा माझं काय चालू आहे त्याच्यावर फोकस देऊया. 29 तारखेला मी फॉर्म भरणार आहे, तेव्हा संपूर्ण माझे कार्यकर्ते बूथवरचे त्या ठिकाणी येतील आणि तुम्ही तो महासागर बघाल. त्याच दिवशी ठरेल की कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे. धन्यवाद.